आणि फार महत्वाचं राहणार आहे. दोन मातबर संघ एकमेकाच्या विरोधामध्ये लढत आहेत, भिडत आहेत. बंटीजी यांच्या मालकीचा संघ आहे तर एका बाजूला पप्प्याजी यांच्या मालकीचा संघ आहे. दोन संघ मालक मातबर आहेत आणि दोघांची टक्कर मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाली. 4 बॉलचा खेळ आपण पाहिलाय. 2 गडी बाद झालेत. 9 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्यात. अर्थातच खेळपट्टीवरती सगळं काही पाहायला मिळालं. विकेट देखील पाहायला मिळतात, मोठे फटके पाहायला मिळाले आणि धावा देखील आलेल्या पाहायला मिळाल्यात. 4 बॉलचा खेळ झाला. 9 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. हरीश गावणचं कौतुक करायला काही हरकत नाहीये. तो अव्वल दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 4 बॉल हातळत असताना फक्त 9 धावा खर्च केला आणि 2 विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्यात. पुढचाच बॉल फुल टॉस अडबा बाटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटर बरेचसे सफल झालाय. बॅटच्या स्टिकरवरती बॉल आला. एक सिंगल कंप्लीट केली आहे. त्याच वेळेला वेस्ट साईडसाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. पुन्हा एकदा रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीची मदत घेतली जाईल. आमचे तिसरे पंच या रिव्ह्यूवरती कामकाज करत असताना पाहायला मिळतील. नितेशजी नरहरी सर यांचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेला. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. खरं तर वेस्ट साईडचा हा बीमर आहे की अगदी अयोग्य चेंडू राहणार आहे देखील पाहणं फार महत्वाचं असणार आहे. हरीश गावण चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत होता, परंतु अशा वेळेला या बॉलवरती काय घडलंय पाहणं फार महत्वाचं आहे. रॉ स्पोर्ट चांगलं ब्रॉडकास्टिंग, चांगलं टेलिकास्टिंग, उत्तम दर्जाची क्वालिटी क्लिअरिटी ज्यांच्या माध्यमातून मेंटेन ठेवली गेली या स्पर्धेच्या वतीनं चांगलं कामकाज पाहायला मिळालं. या वाहिनीवरती जर आपण नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. वेस्ट हाईटचा बीमर येत असताना पाहायला मिळाला. जिथे ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात, जिथे अगदी कमरेच्या वरती हा चेंडू पाहायला मिळाला होता. योग्य निर्णय राहिला पंचांचा देखील. प्रीटचा बॉल असेल. प्रीटचा बॉल, गोलंदाज तयार. यावेळेसचा बॉल लाजवाब फटका, खाली क्षेत्र आहे तिथे वर्चस्व गाजवलं राहुल शेळकेनं. बॉलला फेकून दिलं डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय हा चौकार. राहुल शेळकेच्या बॅटमधनं चौकार येत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल हरीश तयार. यावेळेचा बॉल अडबा बाटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतली कडा फिल्डर बॉलचा पाठला करतात. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. यावेळेला एक सिंगल देखील पूर्ण केले गेले. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येत असताना पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे टीम जय गिरोबा अंधाराळी या संघाच्या बाजूने, परंतु जमेची बाब राहिली आहे गुंजन 11 कोलाच्या की 2 विकेट या षटकामध्ये असताना पाहायला मिळाल्यात. व्यासपीठावरती आदरणीय उपस्थित मान्यवर आणि त्यांच्या साथीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सर्वाधिक लांबवर पल्ल्याचे षटकार खेचण्यासाठी जाणला जाणारा बॅटर पंकज जाधव, अर्थातच बुम बुम माठ्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतो. त्याचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. 16 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज येत असताना पाहायला मिळेल. टीम गुंजन 11 कोलाड या संघाच्या माध्यमातून रुपेश गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळालं. रुपेश आणखीन एक वेगवान गोलंदाज, महत्वाचे गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. षटक क्रमांक 2 मध्ये ते आलेत, परंतु बॅटिंगसाठी राहुल शेळके आहेत. या आधीच्या षटकामध्ये काय फटका लाजवाब त्यानं खेळला होता. हा त्याचा खऱ्या अर्थाने क्लास आहे. यावेळेसचा बॉल अडबा बाटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज कॉड बिहाइंड द विकेट. विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालं. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर. तिसरा धक्का. बॅटर राहुल शेळके.
सन्माननीय सन्मानजी लंबादे साहेब, निर्णयजी गुरव साहेब आणि प्रणवजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून जर चौकारांची बॅक टू बॅक चौकार येत असताना पाहायला मिळालं तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. त्याच वेळेला नीरवजी गुरव साहेब यांच्या माध्यमातून जर बॅक टू बॅकचे 3 षटकार येत आहेत तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बारक्या शेळके दाखल झालेला पाहायला मिळाला आहे. या आधीच्या मॅचमध्ये लाजबाब कामगिरी राहिली, बॅटिंगच्या जोरावरती वर्चस्व गाजवलंय. यावेळेचा बॉल ठप्पा पडला, अँगल क्रिएट करत असताना गोलंदाज पाहायला मिळालाय. पंचांकडे अगदी लाऊड शॉट अपील पाहायला मिळते. पंच आमचे तटस्थ आहेत धर्मेंद्र सर आणि त्यांच्या साथीला कल्पेश म्हात्रे सर पाहायला मिळाले. अगदी निर्विवादपणे त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा चालू आहे, निष्पक्ष राहिले आणि आतापर्यंत योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून दिले गेलेत. यावेळेचा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाचा राहिला. 16 वरती धावा संख्या थांबली आहे, धावा थांबवल्या गेल्या षटक क्रमांक 2 मध्ये. यावेळेचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग इज गॉड बिहाइंड द विकेट. आणखीन एका विकेटचं पतंग बारक्या बारक्या शेळके आल्या पावली मागे परत असताना पाहायला मिळाले. चौथा धक्का बसलाय 16 या अंकावरती. गोलंदाज रुपेशचं कौतुक करायला हवंय, कौतुकास्पद तो कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. राऊंड द विकेट येत असताना अँगल क्रिएट केला, वेग त्याच्याकडे प्रचंड राहिले आणि अशा वेळेला तो वेगावरती स्वार देखील झालाय. यावेळेचा बॉल खोलवा टप्प्याचा हलक्यातनं लेग ग्लास करत असताना बॅटर पाहायला मिळाले. डीप मधून स्क्वेअर लेग मधनं फिल्डर बॉल पर्यंत पोहोचली. चांगली फेक तत्पूर्वी धाव अर्चित केली गेली आहे. 1-1च्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकते. धावफलकावरती धावा संख्या 17 या अंकावरती पाहायला मिळेल. 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्या. 4 बॉलमध्ये रुपेशनं फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्याने मिळवली, जिथे बारक्याला त्यानं बाद केलं होतं. दोन विकेट मिळवल्यात खऱ्या अर्थानं गोलंदाज रुपेशनं. षटकातीला पुढचा बॉल समोर डावकुऱ्या तसे बॅटर जयेश ऑन स्ट्राईकला पाहायला मिळालंय. यावेळीचा बॉल अर्बा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल पूर्ण, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल. सिंगल आली, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला, स्पष्ट नकार आलाय खऱ्या अर्थानं बॅटर रोहितचा. या बॉलवरती सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकत असताना पाहायला मिळते, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते 18 या अंकावरती. षटक क्रमांक 2 मधील शेवटचा 3 बॉल देणं बाकी आहे. या बॉलवरती काय घडेल? मोठा फटका येणं फार महत्वाचं आहे या मॅच मध्ये. कमीच्या धावा येत असताना पाहायला मिळाल्या. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आल्यात. कोलवा टप्प्याचा बॉल समोर ड्राईव्ह करत असताना बॅटर पाहायला मिळाले. सिंगल मिळेल. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात आहे. चुकी होणार नाहीये, एकच्या पलीकडे काही मिळणार नाहीये. एका धाब्याच्या मदतीनं षटक क्रमांक 2 चा खेळ पूर्णत्वास येत असताना पाहायला मिळाला. 12 बॉलचा खेळ झाला. धावफलकावरती धावा आतापर्यंत 19 अंकावरती पाहायला मिळाल्या. अजून देखील 12 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. या 12 बॉलमध्ये कशा पद्धतीनं बॅटिंग केली जाईल, किंबहुना ISPL बॉल ओव्हरमध्ये कशा दर्जाचा खेळ राहील पाहणं फार महत्वाचं आहे. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केली जाणारी भव्य दिव्य नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा हा महारण संग्राम युवा राष्ट्रवादी चषक 2026 आपल्या रोहानगरीमध्ये पार पडत असताना पाहायला मिळालाय. ISPL बॉल ओव्हर युवा राष्ट्रवादी ISPL बॉल ओव्हर मध्ये आपण हवंय. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मागवरती गोलंदाज येत असताना पाहायला मिळाले. रोहित एक महत्वाचे गोलंदाज, किंबहुना बॉलला फिरवण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. या आधीच्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली होती. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मागवरती पाहायला मिळाला.
बॅटर्सना खऱ्या अर्थाने करिश्मा ही जादू ही बॅटिंग करावी लागणार आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. अशा वेळेला मैदानाच्या आतमध्ये तुटून पडावं लागेल. फुलटॉस बॉल, त्यावरती आक्रमण केलंय. बॉल निघून चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, सिक्सर. मध्ये आपण पाहूयात या फटका. ISPL बॉलवर मध्ये अगदी पुढ्यातला बॉल डीप मिड विकेट मध्ये लाजवाब फटका पाहायला मिळाला. बॉल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा इथे असताना पाहायला मिळाल्या. याही वेळेला बॉल उंच हवेमध्ये खेळला. फटका मिस टाइम आहे. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील का? यस, पोहोचलेत. लाजवाब कॅच, वर्ल्ड कॅच पाहायला मिळते. विकेटचं पतंग. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळाला. रोहित बाद झाला. त्या रोहितचा बॅटमधनं षटकार येत असताना पाहायला मिळाला. तो रोहित मैदानाच्या बाहेर होत असताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. टीम जय गिरोबा अंधाराळी या संघाच्या माध्यमातून कल्पेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. एक चांगला गोलंदाज म्हणून कल्पेशकडे पाहिलं गेलंय. अगदी सुरुवातीचं षटक हाताळत असताना तो चांगली कामगिरी करतो. तो सध्या बॅटिंगला आला. यावेळेस बॉल टप्पा पडला. बॉल बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना वाईट बॉलचा इशारा कल्पेश म्हात्रे सरांचा इथे असताना पाहायला मिळाल. वाईट बॉल आला. 1 स्वरूपामध्ये धाव येईल. एका धावेच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकेल. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत 26 अंकावरती पाहायला मिळतीये. 26 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या जय गिरोबा अंधाराळी या संघाच्या माध्यमातून. रोहित बॉलिंग ट्रॅकवरती 2 बॉल त्यांना हाताळलेत. 7 धावा त्यांना खर्च केल्यात. 1 विकेट ज्यामध्ये रोहितला त्यांना बाद केलाय. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न. बॉल उंच हवेमध्ये फिल्डर बॉलचा पटला करतात. 1 सिंगल जर पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न अशा वेळेला केला गेला. तिसऱ्याचा प्रयत्न केला जाणार नाही, स्पष्ट नकार आहे. या बॉलवरती फक्त धावा मिळतील 2-2च्या मदतीनं संघाचे टोटल पुढे सरकले जाते. 2च्या मदतीनं संघाच्या टोटलमध्ये 28 धावा पाहायला मिळाल्या. ISPL बॉल ओव्हरमध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्या. पहिल्या 3 बॉलमध्ये 9 धावा आल्यात. ISPL ओव्हरमध्ये धावा येऊ शकतात. तुमच्याकडे मारण्याचा कसं बसायला हवाय. कालच्या रात्रीमध्ये 24 धावा येत असताना पाहायला मिळाल्या होत्या. यावेळेचा बॉल टप्पा पडला. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूनं वळण घेत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबेल. 28 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. आतापर्यंत चांगली बॉलिंग पाहायला मिळते टीम कुंजन 11 कोलाड या संघाच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण अशा वेळेला या बॉलवरती देखील डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. या षटकातील शेवटचा अंतिम बॉल येणं बाकी आहे. 28 आतापर्यंत बनवल्या गेल्यात. 5 गडी मैदानाच्या बाहेर परतलेत. यावेळेचा बॉल लो फुलटो समोर खेळत असताना ऑर्डर एक्सलंट कॅच. कॅच ऑफ द नाईट. या रात्रीतील अप्रतिम कॅच पाहायला मिळाली आहे. आणखीन एका विकेटचं पतंग. 6वा धक्का जय गिरोबा अंधाराळी या संघाला.
18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. 18 बॉलमध्ये 28 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. 6 गडी बाद होत असताना पाहायला मिळालं. शेवटचं षटक डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आयुष येत असताना पाहायला मिळालंय. बघा संघासाठी कॅश प्राइज येत असताना पाहायला मिळाला. जय गिरोबा अंधाराळी या संघाच्या बॅटर इथून 52 पर्यंत लक्ष घेऊन जातात. तर सन्माननीय नीरवजी गुरव साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. 28 बनवल्या गेल्या. शेवटचा षटक आयुष्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला. चांगली गोलंदाजी आयुष देखील करतात. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज ओळखले जातात किंवा जाणले जातात. आयुष ऑन स्क्रीन पाहायला मिळेल. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. एक दमदार स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये अगदी चांगलं कामकाज रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून राहिले. जय शॉन स्ट्राईकला गोलंदाजी मार्कवरती आयुष आहे. शेवटचं षटक अंतिम षटक हाताळण्यासाठी आयुष तयार होत असताना पाहायला मिळालं. पहिलाच बॉल टप्पा पडला. वेगानं बॉल विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळाल. डॉट बॉलनं या षटकाची सुरुवात देखील झाली. पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. टप्पा पडला. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. बॅटचा वरून बॉल थेट विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल आला. यावेळेचा बॉल अगदी त्याच दर्जाचा चेंडू 30 स्टॅटर्स तीच रणनीती आखली गेली आहे. किंबहुना बरेचसे गोलंदाज डावखुरी हाताचे बॅटर आले की याच पद्धतीनं गोलंदाजी करतात. बचावात्मक गोलंदाजी करणं फार महत्वाचं असतं. डावखुरी हाताचे बॅटर जास्तीची ताकद असते आणि अशा वेळेला सहजरित्या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकतात. परंतु त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाजी करायची असेल तर ऑफस्टिकच्या बाहेर वाईट लाईनला गोलंदाजी करायची आहे. हे गोलंदाजांना जाणलं, हे हेरलंय. पुन्हा एकदा चांगला बॉल जिथे परफेक्ट यॉर्करचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेला. या बॉलवरती धाव येत असताना पाहायला मिळेल. एक घेत असताना बॅटर पाहायला मिळालं. एक सिंगल आले. सिंगलच्या मदतीनं मैदानाच्या आतमध्ये 29 वरती धावसंख्या पाहायला मिळाली. जयेश आणि प्रकाशची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. सध्याच्या घडीला प्रकाश ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलमध्ये आयुषनं चांगली गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीचा कसब त्यानं दाखवून दिलाय. त्याच्याकडे असणारी विविधता त्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिली. गोलंदाजी करत असताना बॅटिंग करणाऱ्या जय गिरोबा अंधाराळी संघाच्या बॅटरला थांबून ठेवलंय. 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव आली. अजून देखील उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. ऑफस्टिकचा बराचसा बाहेर जात असताना बॉल पाहायला मिळाला. जिथे अगदी योग्य लाईन आणि लेंथवरती हा चेंडू हाताळलाय. आणखीन एक डॉट बॉल. बघा डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना तिसरा डॉट बॉल आलाय. ॲक्शन रिप्ले. टप्पा पडला. अगदी व्हाईट लाईनच्या बाजूनं बॉल विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. लो फुलटॉस बॉल समोर आक्रमण केलंय. फिल्डर बॉलच्या खाली चुकी होणार नाहीये. आणखीन एका विकेटचं पतंग. 7वा धक्का जय गिरोबा अंधाराळी या संघाला. विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालं. 7वा धक्का 29 अंकावरती बसला. जय गिरोबा अंधाराळी या संघाला. आयुषनं कौतुकास्पद गोलंदाजी केली आहे. फक्त एक धाव आतापर्यंत हाताळली आहे. यावेळेसचा बॉल वेगवान चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरचा वेध बॉलला घेतला. विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. शेवटच्या बॉलवरती देखील धाव मिळणार नाही. फक्त आणि फक्त एका धावेचं षटक आलंय. आयुषची गोलंदाजी आवडली असेल तर नक्की जोरदार टाळ्या वाजवा. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त एका धावेचं षटक.
या पठ्ठ्यानं हाताळलाय. अचूक गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आयुष्य माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या पूर्वार्धाचा डाव संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावफलकावरती 24 बॉलमध्ये 29 बनवल्या गेल्या. येणाऱ्या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 30 धावेची आवश्यकता असणार आहे. या धावांचा पाठला कशा पद्धतीने केला जाईल, काय घडेल काय बिघडेल या ऐकवण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती छोटासा बदल करूयात. या आवाज ऐकूयात हर्षल मुंडे सरांचा. ओव्हर टू यू हर्षल सर. सो मच मनपूर्वक आभार. आपण आवाज ऐकत होतात किशोरजी कोकरे सरांचा. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या भव्य पर्वामध्ये. 24 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. 24 चेंडू आणि फक्त 30 धावांची गरज आहे. 30 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं. मागची मॅच सुद्धा थोडी वन साइडेड पाहायला मिळाली होती. टीम तेरुंडे अलिबाग या संघाचा बोलबाला आपण पाहिला. पण आता दुसरी टीम कोणती असेल क्वालिफाय मध्ये जाणारी? हो हो हो, यावेळेला पहिलाच बॉल ब्लॉक होल्डिंगचा. मॅच आम्ही सोडणार नाही आहोत. जरी 30 धावा आमच्या खात्यामध्ये आहेत तर धावा थांबवण्याची ताकद आहे. मी आठवण करून देईल टीम जय गिरोबा अंधाराळी या टीमला की या स्पर्धेमध्ये 30 बॉलमध्ये 37 धावा डिफेंड झाल्यात. तर 24 बॉलमध्ये 30 धावाही होऊ शकतात. पण संघर्ष तुम्हाला मोठा करावा लागेल. समोरचा बॉल, यावेळेला मोठा फटका हरेश गावंडच्या बॅटमधून. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल सीमा पार.
हरेश गाभण टीमची धावसंख्या 4. पाठलाग करायचं 30 धावांचा. सुरुवातीला अशा पद्धतीचे आक्रमण चढवले तर धावा लवकर बनतील यात ते मात्र शंका नाहीये. हरीश गावंत सारखा खेळाडू जर शेवटपर्यंत उभा राहिला तर या मॅचचा रिझल्ट लवकर आपल्या हातामध्ये येईल यातही काही शंका नाहीये, कारण की एक मोठा खेळाडू आहे. बडे मंच का बडा खिलाडी म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं गेलं. जितो आई जिते या टीमचं प्रतिनिधित्व करत असताना ज्यानं गाव टू गाव फॉर्मॅटमध्ये सध्याच्या घडीला पेन तालुक्यामध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी एकमेव टीम राहिली आहे. आणि त्याच्या साथीला खेळत असताना कोपर संघाचा सुद्धा खेळ नेहमीच बहरताना आपल्याला पाहायला मिळालाय. नीरव गुरव यांच्या वतीने कॅश प्राईज झाले लगातारच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज. शरीरावरती बॉल येत असताना पाहायला मिळाला. चांगला चेंडू खेळपट्टीवरती फेकला जाईल. अपील मोठी, आत्मविश्वास थोडा कमी होता, उत्साह जास्तीचा पाहायला मिळाला. त्या दरम्यान अजून एका डॉट बॉलची सांगता 21 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 4 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती लागलेला पाहायला मिळतात. मॅच चांगली आहे. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतदार अवस्थेमध्ये. समोरचा बॉल मिड विकेटच्या दिशेला, फटका चांगला, फिल्डर तिकडे आहेत. एकच धाव मात्र मिळेल. चांगली फिल्डिंग, बॉलची फेक, धाव मिळते फक्त 1. 1च्या सहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना सध्याच्या घडीला 5. फक्त 30 धावांचं टार्गेट आहे, पण ते कधी जे छोटं टार्गेट कधी मोठं वाटायला लागेल, कारण की लो स्कोरिंग मॅचेस रंगतात. आणि होय, हे रात्रीचं क्रिकेट आहे. नेहमी आपण होताचं नव्हतं होताना पाहिलं, आणि आज या स्पर्धेनं सगळे विक्रम मोडीस आणलेत. समोरचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. एका चांगल्या चेंडूची सांगता करत असताना डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. इम्प्रेस केलं बॉलिंग करत असताना सध्याच्या घडीला कल्पेशनं. एक चौकार आला, त्या व्यतिरिक्त त्यानं 3 बॉल डॉट टाकलेत, एक सिंगलही पाहायला मिळाली. धावसंख्या धावफळकावरती थांबली आहे. तब्बल 5 धावा धावफळकावरती आपण पाहतोय. 19 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता बाकी आहे. यावेळेला चांगला फटका, 38 क्लिअर केल्यानंतर लॉंग लेगच्या दिशेला, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, 4 धावा. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 21 धावांची गरज या मॅचमध्ये बाकी आहे. चांगली बॉलिंग केली होती. असं वाटलं होतं की या सामन्यामध्ये कल्पेश थांबवतोय की काय, पण त्याच वेळेला शेवटच्या बॉलवरती त्यानं जो चौकार खर्च केला तो टीमसाठी खूप सारा महागडा ठरत असताना पाहायला मिळाला. अठरा चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती जयेश यांना तुम्ही पाहताय. एक महत्वाचा खेळाडू बॉलिंग मार्कवरती जयेश दाखल होत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल कमी गतीने टाकलेला चेंडू, फटका फसलाय, विकेट धोक्यात हरेश गावंची आणि कॅच ड्रॉप. साधा सोप्पा आणि सरळ झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला. यदा कदाचित ती कॅच नसावी, ही मॅच असावी. आपण पाहतोय जगिरोबा अंधाराळी बंटीजी वारंगे साहेबांच्या मालकीचा संघ थोडा अडचणीमध्ये सापडलाय. यावेळेला स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता.
बॅट उलटी केली होती, सरळ बॅटने धावा येतात, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. डॉट बॉलची सांगत येत असताना पाहायला मिळते. हरीश गावनला थांबवलं जात आहे. 16 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता अजूनही या मॅचमध्ये बाकी आहे. हे सगळे प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. अगदी आज जास्तीचा वेळ खर्च झाला तरी सुद्धा आपण कमबॅक केलंय. यावेळेला पुन्हा बॉल शरीरावरती आलाय, पुन्हा बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. अजून एक चांगला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 15 चेंडू 19 धावांची आवश्यकता. सामना दोन्ही बाजूनं ऑन आहे, दोन्ही बाजूनं मॅच चांगल्या पद्धतीनं चालू आहे. प्रयत्न चालू आहेत शर्तीचे या 30 धावा थांबवण्याचे. जयगिरोबा अंधाराई ही टीम बंटी वारंगे यांच्या मालकीचा संघ प्रयत्न करतोय. मोठे संघर्ष चालू आहे. पुढचा बॉल समोर. यावेळेला स्लॉटमध्ये ज्या कल्पेशनं झेल सोडला होता त्याच्या मस्तकावरती दस्तक देणारा षटकार. याच गोष्टीसाठी ओळखला जातो, ही त्याची ओळख आहे. अशा पद्धतीची बॅटिंग त्याची नेहमीच पाहायला मिळते. मोठा खेळाडू या मोठ्या मॅचमध्ये अप्रतिम दर्जाचं कामकाज करतोय. आता लॉंग ऑफला बॉल उडवलाय, सरळ सीमा रेषेच्या पार. या मॅचची हवा काढली आहे बॅटिंग करत असताना हरीश गावंडने. येणाऱ्या 13 बॉलमध्ये आता फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता बाकी आहे. 13 चेंडू 7 धावांची गरज. कल्पेशनं सोडलेला झेल आणि तदनंतर आलेले हे 2 षटकार या मॅचचं चित्र पलटवणारे राहिलेत. मॅच बॉल आलाय. 13 चेंडू आणि 7 धावांची गरज. एक मोठा फटका मॅच पूर्णतः आपण जर पाहिलं तर गुंजन 11 कोलाड या टीमच्या बाजूने झुकण्याची शक्यता आहे. अद्याप तर मजबूत पकड केली आहे. तिसरा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला लागलाय आणि तिकडे विकेट येत असताना पाहायला मिळते. धक्का पहिला, हरीश गावंड बाद. रिप्लेमध्ये तुम्ही पाहताय मोठे फटके मारण्याचा मोह आवरला गेला नव्हता हरीश गावंडला आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना पुन्हा प्रयत्न केल्याने अखेर शेवटच्या क्षणी मात्र विकेट येत असताना पाहायला मिळते. हरीश बाद झाला. इथून पुढे येणारे 12 बॉल आणि आता 7 धावांची आवश्यकता. याही मॅचमध्ये शिरकाव होऊ शकतो. टीम आपण जर पाहिलं तर जयगिरोबा अंधाराई या टीमचा, कारण की प्रत्येक मॅचला कलाटणी देणारं एकमेव षटक राहिलं ते म्हणजे ISPL बॉल ओव्हरचं आणि आता तेच षटक आपल्या भेटीसाठी असताना पाहायला मिळेल. बारा चेंडू आणि 7 धावांची गरज. चला विनंती करतो फास्ट घ्या. इथून पुढे क्वालिफायची मॅच जिथे यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन थेरोंड अलिबाग हा संघ दाखल झाला. फटका चांगला मिड विकेटच्या दिशेला. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचे प्रयत्न नाही आहेत. सिंगलने मॅच क्लिअर होणार आहे आणि याची जाणीव मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे या दोन्ही फलंदाजांना. महत्त्वाचा खेळाडू रोहित, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित, त्याच्या साथीला खेळत असताना सूरज. 11 चेंडू आणि फक्त 6 धावांची आवश्यकता. 11 चेंडूमध्ये 6 धावांची गरज बाकी राहिली आहे. पुढचा बॉल. हो, यावेळेला टप्पा पडलाय.
एक अनोखा चेंडू, प्रश्नचिन्ह होतं बॅटर समोर. नक्की बॉल आला तरी कसा, कुठे आणि कधी निघून गेलाय ते कळलंच नाहीये. डॉट बॉलची सांगता. कमबॅक आणतोय रोहित या मॅचमध्ये. 10 चेंडू आणि 6 धावांची गरज. असेच डॉट बॉल आले तर कमबॅक होईल. याही वेळेला यष्टीरक्षक फंबल आणि त्याचा फायदा फलंदाजांनी उचलला. आधीच धावा कमी आहेत अकाउंटमध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये एक्स्ट्राचे रन्स खर्च होत असताना पाहायला मिळतात. यष्टीरक्षकांना केलेली चूक एक सिंगल देऊन जाईल समोरच्या टीमला आणि ती सिंगल पुरेशी असेल, कारण की 9 चेंडू आणि इथून पुढे आता 5 धावांची गरज बाकी आहे. 9 चेंडू 5 धावांची गरज. या मॅचमध्ये आता जय गिरोबा अंधाराई टीमचे समर्थक एकच म्हणत असतील, या आधीच्या षटकामध्ये फक्त एक षटकार जर वाचला असता तर या मॅचवरती आपली पकड असती. पुढचा बॉल. अजून एक चांगला चेंडू आलाय. डॉट बॉल येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. येणारे 8 चेंडू आणि इथून पुढे 5 धावांची आवश्यकता. 2 बॉल जर डॉट आले तर मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल. आणि मी म्हटलं होतं ISPL बॉल ओव्हर अशी एकमेव ओव्हर आहे जी मॅच कधी कुठे कशी फिरवू शकते बॉल सारखे. जसा तो बॉल फिरतोय बघा. याही वेळेला अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. कमबॅक पुनरार्पण झालंय पुन्हा नव्यानं. टीम तुम्ही पाहताय बंटी वारंगे पुरस्कृत जय गिरोबा अंधाराई कमबॅक करतोय. गुंजन 11 कोलाड पप्या महाबे यांच्या मालकीचा संघ त्यावेळेला पहिल्या 2 ओव्हरमध्ये अगदी आरामामध्ये विजयाच्या दिशेनं चालला होता, पण आता अडथळे निर्माण होत आहेत. 7 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला होता. कीपर मिस झाले. शॉर्ट थर्डमॅनचं चांगलं बॅकअप सिंगल मिळते आणि आता इथून पुढे 6 चेंडू आणि 4 धावांवरती हा सामना आलाय. फक्त 3च धावांचं षटक टाकलंय. बॉलिंग करत असताना एक महत्वपूर्ण गोलंदाज रोहित पाटील यांना आपण पाहिलंय. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. चला फास्ट घ्या. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पहिले 2 डॉट बॉल जर आले तर या मॅचमध्ये पुन्हा शिरकाव होईल. टीम जय गिरोबा अंधाराई संघर्ष मोठा चालू आहे. प्रयत्न चांगले आहेत. आता वेळ घेतला जातोय कारण की विवरचना आखली जाते. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल शेवटच्या ओव्हरमध्ये हे सुद्धा पाहिजे. प्रकाश यांच्यावरती विश्वास दाखवला जातोय. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना प्रकाश बॉलिंग मार्कवरती. सहा चेंडू आणि 4 धावांची गरज. प्रकाश महत्वाचा गोलंदाज आहे. या प्रकाश जोतातील मॅच मध्ये आता प्रकाशला कामगिरी चांगली करावी लागणार आहे. 6 बॉल 4 धावांची गरज. समोर फलंदाज आपण पाहतोय जो सलामीला आलाय तो सूरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाचा खेळाडू सूरज स्ट्राईकला आपण पाहतोय. पुढचाच बॉल. प्रकाश 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू. पहिलाच बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. विकेट धोक्यात होती. बॉल जर परफेक्ट कॅरी केला असता तर चित्र वेगळं असं. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. आडवा बॅटने बॅटच्या टोला लागला. अखेर लास्ट मोमेंटला चांगली फिल्डिंग. फेकी सुद्धा योग्य झाली होती, पण बॉल पकडतोय कधी आणि स्टंपवरती लावतोय कधी याचा मोह चावरला नाही. अशा परिस्थितीमध्ये सिंगल मिळाली आहे. येणारे 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 3 धावांची गरज. कोण जिंकणार आहे या मॅचला हे प्रश्नचिन्ह सगळे आपल्या समोर आहेत. महत्वाची लढत तुम्ही पाहताय. याही वेळेला चांगला बॉल मैदानावरती, पण सेन्सिबल क्रिकेट. बॅटरना कळून चुकलं की सिंगल मॅचमध्ये पुरेशी आहे. आणि होय, आता येणारे 4 चेंडू फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. जर 2 बॉलमध्ये 4 धावा असल्या तर मॅचला बघायला तेवढीशी मजा आली असती, कारण की बॅटरवरती सुद्धा तेवढा प्रेशर असता. पण आता
तेवढा प्रेशर नाहीये बॅटरवरती. जो पूर्णतः प्रेशर आहे तो आता गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांवरती आहे. 4 चेंडू 2 धावांची गरज. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग आहे, म्हणजे तुम्ही शेवटच्या बॉल पर्यंत प्रयत्न करू शकता. चला फास्ट खेळा. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. पुढचा बॉल. यावेळेला इथे मात्र शरीरावरती बॉल आलाय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि पुन्हा चूक केली आहे गोलंदाजानं. 2 वेळा रनआउटची संधी निर्माण झाली होती आणि दोन्ही वेळा प्रकाश थोडी चूक करत असताना पाहायला मिळतात. प्रकाश यांनी गोलंदाजी खूप छान केली आहे, पण बॉल कॅरी करत असताना दोन्ही वेळा चुकलेत. आता येणारे 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. तीन चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. आता जय गिरोबा अंधाराई संघाचे समर्थक एकच म्हणत असेल, कल्पेशनी जर तो झेल पकडला असता तर या मॅच मध्ये बरंच काही बाकी राहिलं असतं, पण आता फक्त 1च धाव बाकी राहिली आहे. मग एवढा मोठा संघर्ष करण्याची वेळच आली नसती, पण हरकत नाहीये. कधी कधी अशा पद्धतीच्या चुका होत असतात. 3 बॉल 1 ची आवश्यकता असताना मोठा फटका मिड विकेटच्या पलीकडे चौकार मारून मॅच फिनिश करून टाकली आहे. सामना जिंकलाय टीम गुंजन 11 कोलाड. पप्याजी महाबळे साहेब यांच्या मालकीचा संघ विजयी होत असताना पाहायला मिळते. या चला क्वालिफायची मॅच यशस्वी बिल्डिंग अँड कंस्ट्रक्शन तेरुंडा अलिबाग त्यांच्या विरोधामध्ये गुंजन 11 कोलाड. बोथ टीमचे कॅप्टन लगेचच आपण टॉससाठी या. क्वालिफायची मॅच, वेळ खर्च करायचा नाहीये. गुंजन 11 कोलाड आणि यशस्वी बिल्डिंग अँड कंस्ट्रक्शन तेरुंडा अलिबाग टीमचे कॅप्टन टॉससाठी या. ज्यानं 2 षटका हाताळली, 2 षटका हाताळली, 2 विकेट संपादन केल्या आणि बॅटिंग करत असताना 10 बॉलमध्ये 19 धावांचा वादळी खेळ केला. 1 साइड हिरो सध्याच्या घडीला हरीश गावण ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. या हरीश प्लेअर ऑफ द मॅच